हॅलो फ्रेंड्स, पांढरे झालेले केस अगदी 2 मिनिटामध्ये काळे करायचे असतील किंवा कलर करायचे असतील तर हे रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण आज आपण जी डाय बनवलेली आहे हे अतिशय आपल्या केसांना मुळापासून काळे करणार आहे. तर यामध्ये 2 कलर आहेत, एक बर्गंडी कलर आहे आणि हा आहे ब्लॅक कलर. तर तुम्हाला जो आवडत असेल तो कलर तुम्ही केसांवरती यूज करू शकता. हे हेअर डाय बनवताना आपल्याला कोणतेही घटक लागणार नाहीत किंवा मग कोणतीही वस्तू लागणार नाही. आपण फक्त एक घटक घेऊन हे डाय बनवलेली आहे. अगदी आपले केस जर मुळापासून पांढरे झालेले असतील किंवा मग केस गळत असतील तरीसुद्धा हे डाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कमी वेळामध्ये अगदी एका साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपल्याला हे केसांवरती खूप सुंदर असा कलर देते. त्यासाठी हे डाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण जर आपल्याकडे वेळच नसेल तर अशा वेळेस आपल्याला जर केसांना कलर करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही हे हेअर डाय केसांवरती अप्लाय करू शकता. याच्यामुळे खूप सुंदर असा कलर केसांवरती येतो. त्याचबरोबर केसांवर सुंदर अशी चमकसुद्धा येते. आता ही हेअर डाय आहे तरी काय आणि हे केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायचं ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि हे जे हेअर डाय आहे मी स्वतः केसांवरती अप्लाय केलेली आहे आणि त्यानंतरच मी हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे आपल्या केसांवरती कोणतंही नुकसान होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला इथं आपण घेतलेलं आहे रिच क्रीम, एक्सपर्ट रिच क्रीम. हे जे डाय आहे हे आपल्या केसांवरती खूप सुंदर असा कलर देते. यामध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा आहे. त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही. आता याच्यावरती स्पष्ट असं लिहिलेलं आहे की यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि भरपूर अशी यामध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही ही माहिती वाचून सुद्धा केसांवरती अप्लाय करू शकता. इथं सांगितलेलं आहे की यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि नॅचरल अशी ही हेअर डाय आहे. तुम्ही सुरुवातीला थोडंसं टेस्ट करून पाहू शकता आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी जळजळ होत नसेल, आग होत नसेल तर तुम्ही ही केसांवरती लावू शकता. अगदी कमी वेळामध्ये आणि फक्त एक साहित्यामध्ये आपले पांढरे झालेले केस मुळापासून फक्त 2 मिनिटामध्ये छान सुंदर असा कलर देते. आता याची पूर्ण माहिती पॉकेटवरती पाठीमागं दिलेली आहे. पॉकेटवरती संपूर्ण अशी माहिती लिहिलेली आहे आणि प्रत्येक भाषेमध्ये ज्यांना समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही हे संपूर्ण माहिती वाचून केसांवरती अप्लाय करू शकता. तर याच्याने आपल्या केसांवरती कोणताही साईड इफेक्ट होत नाही. कारण हे जे हेअर डाय आहे हे मी स्वतः वापरलेली आहे आणि वापरल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होतील असं याची गॅरंटी नाही. पण तात्पुरता याचा कलर केसांवरती अगदी पटकन येऊ शकतो. तर पॉकेट फोडल्यानंतर यामध्ये 2 असे छोटे-छोटे पाऊच निघतात आणि त्याचबरोबर अशी एक छोटीशी पावतीसुद्धा असते. त्यावरती संपूर्ण माहिती लिहिलेली असते की हे हेअर डाय कशी तयार करायची आणि केसांवरती कसे अप्लाय करायचे आणि किती वेळानं धुवायचं हे संपूर्ण माहिती ह्या कागदावरती लिहिलेली आहे. तर तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचून सुद्धा केसांवरती अप्लाय करू शकता. आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. तर जे हे हेअर डाय आहे हे 2 असे पाऊच आहेत आणि यामध्ये ॲलोवेरा जेल आहे आणि दुसऱ्यामध्ये जे आहे हे हेअर डाय अशी क्रीम आहे. तर हे दोन्हीही क्रीम आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता हे केसांवरती अप्लाय करायचं आहे. एक काचेचा बाऊल घ्यायचा किंवा मग एखादा प्लास्टिक बाऊल तुम्ही घेऊ शकता. आता हे दोन्हीही पाऊच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. जर तुमचे केस दाट असतील तुम्हाला 2 पॉकेटसुद्धा लागू शकतात. यामध्ये दोन्हीही पॉकेटमध्ये असे लिक्विड क्रीम असतं आणि हे क्रीम आपल्याला दोन्ही एकजीव करायचं असतं आणि ते केसांवरती लावायचं असतं. केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही तर मग हा कलर व्यवस्थित केसांवरती चढत नाही. यामध्ये 2 कलर आहेत, ब्राऊन कलरसुद्धा आहे आणि हा ब्लॅक कलर आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथं घेऊ शकता. आता ॲलोवेरा जेल यामध्ये असल्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही. त्यासाठीच त्यांनी इथं ॲलोवेरा जेलसुद्धा दिलेलं आहे. आता केमिकल्स यामध्ये नाहीत असं कंपनीवाले सांगतात, पण थोडंसं तरी केमिकल्स यामध्ये असेलच. कारण जेवढ्या लवकर आपल्या केसांवरती कलर येतो त्यामध्ये तितकेच जास्त असे केमिकल्स असतात. आणि नॅचरल पद्धतीनं हळूहळू जर केस आपले मुळापासून काळे करायचे असतील तर हर्बलचा आपण इथं उपयोग करू शकतो. हर्बलचे भरपूर असे मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि ते आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे बनवतात. आता ही जी हेअर डाय आहे ही हेअर डाय तात्पुरता आपल्या केसांवरती कलर करते. आता ही हेअर डाय लावल्यानंतर केस आपले कमीत कमी 1 महिना तरी केसांचा कलर जात नाही. अतिशय डार्क असा कलर केसांवरती चढतो आणि केसांवरती चमकसुद्धा अतिशय छान येते.
ही हेअर डाय आपल्याला 1 महिन्यापर्यंत जाऊ शकते. 1 महिन्यानंतर तुम्ही परत ही डाय केसांवरती लावू शकता. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे आणि लावल्यानंतर फक्त 2 मिनिटात आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्हाला शॅम्पू करायचा असेल तर शॅम्पूसुद्धा तुम्ही लगेच करू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशीसुद्धा करू शकता. लगेच जरी शॅम्पू केला तरीसुद्धा ही केसांची हेअर डाय निघून जाणार नाही. इतका घट्ट असा याचा कलर आपल्या केसांवरती बसतो. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान फेटून घेतलेलं आहे आणि आता हे फेटल्यानंतर लगेच केसांवरती अप्लाय करायचं. तुम्ही पहिल्यांदाच हे जर हेअर डाय केसांवरती अप्लाय करत असाल तर थोडीशी टेस्ट करून आपल्याला पाहिजे आहे आणि आपल्या त्या ठिकाणी जर जळजळ नाही झाली किंवा मग लाल नाही झाली, खाज नाही सुटली तरच हे केसांवरती तुम्ही लावू शकता. आणि आता अशा पद्धतीनं मी थोडीशी टेस्ट करून पाहणार आहे आणि यावेळेस आपल्याला आणि जर काही जळजळ नाही झाली तर मी हे केसांवरती लावणार आहे. तर इथं मी तुम्हाला लगेच केसांवरती लावून सुद्धा दाखवणार आहे आणि केस धुवून सुद्धा दाखवणार आहे. खूप सुंदर असा याचा कलर आलेला आहे, त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला जर गडबडीच्या वेळेला पार्टीला जायचं असेल किंवा मग कुठं जायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही हे हेअर डाय केसांवरती लावू शकता. सुंदर आणि आपले केस चमकदार सुद्धा दिसणार आहेत. तर ह्या हेअर डायमध्ये भरपूर असं केमिकल आहे, त्यामुळं तुम्ही 18 वर्षाच्या खालील लहान मुलांसाठी हे डाय अजिबात ट्राय करू नका. कारण यामध्ये केमिकल्स असल्यामुळं लहान मुलांच्या केसांवरती इजा होऊ शकते आणि केस त्यांचे सुद्धा डॅमेज होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला 18 वर्षाच्या खालील मुलांना हे लावायचं नाही. तर हे जे हेअर डाय आहे हे केसांवरती लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता, मी थोडीशी टेस्ट तुम्हाला करून दाखवलेली होती. तर लगेच 1 मिनिटाच्या असा एकदम ब्लॅक कलर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर जो आहे तो अगदी पटकन असा कलर येतो. त्यासाठी आपल्याला ही हेअर डाय तयार केल्याबरोबर लगेच केसांवरती लावायचे आहे आणि त्यानंतर 2 मिनिटांमध्ये आपल्याला लगेच केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर खूप सुंदर असा कलर केसांवरती येतो आणि केस चमकदारसुद्धा होतात. त्यासाठी इथं मी हे हेअर डाय तयार केलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि केसांवरती लावा आणि कशा पद्धतीने मी लावलेला आहे ते सुद्धा पहा. शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे. लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याचा जो कलर आहे केसांचा तो टॉवेलला किंवा मग तुम्ही जो कपडा केस पुसण्यासाठी घेतलेला आहे त्याला सुद्धा लागू शकतो. त्यासाठी तुम्ही जुना टॉवेल असेल तर तो सुद्धा वापरू शकता. याचा कलर जो आहे तो हळूहळू ज्यावेळेस आपण केस धुतो त्यावेळेस याचा थोडा कलर असा निघून जातो. महिनाभर हे डाय आपल्या केसांवरती छान राहते. त्यानंतर हळूहळू याचा कलर निघून जातो. 1 महिन्याच्या नंतर तुम्ही परत हा कलर केसांवरती लावू शकता. पण त्यामुळे केसांचं नुकसान जर होत असेल तर तुम्ही हे हेअर डाय लावणं बंद करा. मी तुम्हाला लाईव्ह याचा डेमो दाखवणार आहे. तर हे जे केस पांढरे झालेले आहेत हे केस आपल्याला अगदी पटकन काळे करायचे आहेत किंवा मग बरगंडी करायचे आहेत तर तुम्ही अशा पद्धतीनं डाय लावू शकता. हे जे पांढरे झालेले केस आहेत ते अगदी 2 मिनिटच मी हे केसांवरती लावलेलं होतं आणि लगेच केस धुवून घेतलेले होते. फक्त 2 मिनिट केसांवरती लावल्यानंतर केस मी धुवून घेतलेले होते. तर त्यावर अतिशय सुंदर असा कलर केसांवरती आलेला होता आणि त्याचबरोबर केस चमकदार सुद्धा झालेले होते. त्यासाठी मीही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर न घाबरता तुम्ही सुद्धा हे केसांवरती अप्लाय करू शकता. मार्केटमध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाय मिळतात आणि त्यामुळं केस आपले अगदी लवकर काळे व्हायला मदत होते. पण ते नॅचरल पद्धतीनं काळे होत नाहीत. थोड्या वेळासाठी याचा कलर अगदी व्यवस्थित केसांवरती राहतो, पण नंतर हळूहळू केस आपले डॅमेज व्हायला सुरुवात होतात आणि त्यानंतर मग आणखीनच जास्त पांढरे व्हायला सुरुवात होते. त्यासाठी आपल्याला जास्त करून केमिकल असलेले प्रोडक्ट वापरायचे नाहीत. आपण घरच्या घरी अगदी हर्बल नॅचरल पद्धतीनं मेहंदी तयार करून किंवा डाय तयार करून केसांवरती लावू शकतो. त्यामुळं केस आपले डॅमेज होत नाहीत आणि त्याचबरोबर केस आपले मुळापासून काळे होण्यास मदत होते. आता व्हिडिओत तुम्ही पाहताय अगदी 2 मिनिट मी हे केसांवरती लावलेलं होतं आणि लगेच केस मी धुवून घेतलेले आहेत. तर आता शॅम्पूने ही केस धुतलेली आहेत तरीसुद्धा याची डाय अजिबात निघालेली नाही. अगदी सिल्की आणि आपले काळेभोर केस इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि चमकदार सुद्धा झालेली आहे. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे हेअर डाय आणून केसांवरती अप्लाय करा. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे केसांवरती लावू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हर्बलचे नॅचरल प्रोडक्ट वापरून सुद्धा केस आपले मुळापासून नॅचरल पद्धतीनं केस आपले काळे
करू शकता। आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।